नमस्कार मैत्रिणींनो, सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे ओल्या नारळाची बर्फी। ही बर्फी मी साखर न वापरता पौष्टिक अशी गूळ घालून करणार आहे। आता आपण हे खोबऱ्याचे तुकडे किसून न घेता याचे बारीक काप करून घेणार आहे आणि त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे आहे। तर मिक्सरच्या भांड्यात वाटताना आपण हे जास्त बारीक न वाटता जाडसरच ठेवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इतपत जाडसर मी वाटून घेतलेले आहे। आता ते आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। इथे 1 वाटी गूळ मी चिरून घेतलेले आहे आणि हे खोबरे 2 वाटी आहे। आता गॅसवर पातेलं गरम करायला ठेवायचं आहे। त्यात मी हा चिरलेला गूळ टाकला आहे आणि त्यानंतर पाव वाटी पाणी त्यात टाकायचं आहे। पाणी जास्त टाकायचं नाहीये, नाहीतर हे पातळ होऊ शकतं। आता हे अशा प्रकारे ढवळत आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे। 5 मिनिटं आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर मी इथे चेक करत आहे की याचा पाक झाला आहे की नाही, पण अजून पाक झालेला नाही। अजून 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे। तर इथं मी हे आणखी 2-3 मिनिटं उकळलेलं आहे आणि याचा पाक तयार झालेला आहे। आपण याचा एकतारी पाक तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर किसलेलं खोबरं आपण कढई गरम केल्यानंतर त्यात चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। जोपर्यंत खोबऱ्याचा ओलसरपणा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता यातला पूर्णपणे ओलसरपणा कमी झालेला आहे आणि त्यानंतर आपण हा जो पाक केला आहे त्यात टाकायचा आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर जोपर्यंत आपल्याला वाटत नाही हे चांगल्या प्रकारे मिक्स केलाय तोपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे। 7-8 मिनिटं मी हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे। यातलाही ओलसरपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता 7-8 मिनिटं झालेले आहेत। मी ते काढून घेणार आहे। इकडे मी बदामाचे काप करून घेतले आहे आणि एका छोट्या प्लेटला आपण तेल लावून घेणार आहे। नंतर हे मिश्रण आपण त्या प्लेटमध्ये ओतून घेणार आहे। गरम असल्यामुळे मी ह्या उलटण्याच्या साहाय्याने थापून घेणार आहे। नंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हातानेही थापू शकतो। तर इथं मी ज्याप्रमाणे करत आहेत हे मिश्रण थोडं कोमट झाले आहे। त्यानंतर आपण हे जे बदामाचे काप केले आहे, काजू बदाम तुमच्याकडे जे असेल त्याने आपण ते सजवू शकतो। आता हे पूर्णपणे थापून घेतल्यानंतर आपण हे 10-15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता मी हे फ्रीजमधून बाहेर काढून त्याच्या वड्या करून घेत आहे। अशा प्रकारे आपण त्याच्या वड्या करून घेणार आहे। आणि तयार आहे आपली नारळाची गूळ घालून केलेली बर्फी। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही एकदा ट्राय करून पहा। तर ही बर्फी अगदी मऊसूद होते, जास्त चिकट अशी होत नाही, कारण आपण ते खोबरं चांगल्या प्रकारे भाजलं होतं। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज हाताने तुटत आहे, अजिबात चिकट झालेली नाही ही बर्फी।